नमस्कार, मी स्नेहा. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा नवीन व्लॉगमध्ये. तर सगळ्यात आधी आपल्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्याकडे ना मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी मस्त छान असं खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी करतात. तर मी ना रोजच्याप्रमाणे खिचडी वालाच्या शेंगाची भाजी न करता वरण भात भाजी पोळी केलेली. मग लक्षात आलं, अरे आज संक्रांत आहे, तर आपल्या परंपरेनुसार आपल्याला वालाची भाजी आणि खिचडी करायला पाहिजे. तर लगेच मग छान छोट्याशा कुकरमध्ये थोडीशी खिचडी मांडलेली. म्हटलं चला नैवेद्यापुरतं छान वालाची भाजी पण करून घेऊया. तर लगेच मग वालाची भाजी करायला घेतली. सगळ्यात आधी वालाच्या शेंगा वगैरे खुडून घेतल्या. स्वयंपाक तर झालेला होता, पण मी म्हटलं नाही, आपली परंपरा आहे की वालाच्या शेंगाने खिचडी बनवायची, तर काय थोडा वेळ अजून जाणार. तर लगेच मग मस्त छान अशी वालाची शेंगाची भाजी करून घेतली. आणि पूजा वगैरे झाली होती. छान तुळशीजवळ रांगोळी काढली होती रंगीत, फक्त दरवाजासमोर छान काढायची होती. तर बघा उर्वाशिनी कशी रांगोळी काढली. त्याचं चाललेलं मी रांगोळी काढतो, तर सगळं खडूनी किचडून ठेवलेलं, स्वतःचं नाव पतंग वगैरे काढलेली. आणि म्हटलं चला आधी त्याचं काम केलं आहे, जे वाढवलं आहे ते आधी पुसून घेऊया. तर मग पुसपास केलं. लगेच मग रंगीत रांगोळी काढायला घेतली. दिवाळीपासून खरंच रंगीत रांगोळी काढली नव्हती, पण मला ना सणावाराला छान अशी रंगीत रांगोळी काढायला आवडते. म्हटलं चला या वर्षातला आपला पहिला सण आहे, तर छान रंगीत रांगोळी काढायलाच पाहिजे. इकडे मी रंगीत रांगोळी काढायला बसत नाही, तर दीदी आलेली आणि तिचं चाललेलं की भाभी आपके तिळगुळ काळे का बरं बनलेले. तर म्हटलं माझी तीळ जरा जास्त भाजल्या गेली म्हणून काळे झालेले, कारण की मी जी रांगोळी तिळगुळ काढले होते ते बघूनच ती मला चिडवत होती की भाभी तुमचे तर तिळगुळ काळे काळे दिसत आहे, तर इकडे छान रांगोळी काढत नाही. तर लगेच मग इकडे देवाला नैवेद्य लावून सुद्धा दिलेला, कारण की भाजी शिजायला वेळच होता. म्हटलं चला आता भाजी वगैरे आपली शिजलेली आहे, तर लगेच नैवेद्य लावून देऊया. छान पूजा तर आधीच केली होती. खिचडीचा आणि वालाच्या शेंगाचा नैवेद्य लावायचा होता, तो लावलेला. त्यानंतर आम्ही सेलमध्ये गेलेलो. आमच्याकडे 23 रुपयाचा सेल लागलेला, तर तिथं भरपूर अशा वस्तू विकायला आलेल्या. तर म्हटलं चला सेल लागला आहे, सेलमध्ये तर जायला लागतंच. तर लगेच मस्त असं सामान घेऊन आलेलं सेलमधलं. हे तर काही सामान माझं नाही, ताईचं होतं, ताईने घेतलेलं. आणि बघा उर्वांचं चाललेलं सामान, आणि हे त्यांनी छान असा रंगीला वगैरे घेतलेला. तर चला तुम्हाला खाली दाखवते की मी पण काय घेतलं. तर उर्वांसाठी छान अशी खेळणी घेतलेली. गेल्या गेल्या तर त्याचंच आधी घ्यावं लागतं. छान हँडवॉश घेतलेला आणि उर्वांसाठी कलर घेतलेला. आणि असं छान बाऊल घेतलेले, छोटे छोटे होते. म्हटलं चला चटणी वगैरे खायला होते, आपण ढोकळा वगैरे बनवतो तेव्हा. आणि वाणामध्ये मी छान असे छोटे छोटे ट्रे घेतले. म्हटलं त्यामध्ये निदान 1 ग्लास आणि 1 कप तर आपण नेऊच शकतो आरामशीर. तर छान हेच वाण म्हणून घेतलं. आणि बघा सगळ्या ट्रेवर किती छान छान अशी डिझाईन काढून आहे. तर आणि इकडे छान सगळे वस्तू बघितलेत काय काय आणलं, तर कारण की तिथे घेणं आणि घरून आल्यानंतर बघणार नाही असं होतच नाही. आणि लगेच सगळे सामान बघितलं. आणि बघा उर्वांचं चाललेलं त्याच्या टीचरला छान ग्रीटिंग द्यायचं. तर म्हटलं चल तुला ग्रीटिंग द्यायची आहे. आज तर सुट्टीच होती त्याला संक्रांतीची, पण उद्या जाशील तेव्हा देशील तू. तर मग त्याच्या दीदीने तर काय त्याचेच हात रंगवले छान, त्याला मग पेंट लावलेला त्याच्या हाताला. आणि लगेच मग छान अशी ग्रीटिंग वगैरे बनवून घेतली. आणि खरंच उर्वांची जी ग्रीटिंग होती ती काही आम्ही बनवली नाही, त्यांनीच बनवली. त्यालाच जे काय लिहायचं होतं ते लिहायला लावलं, आणि जे काही काढायचं होतं त्यालाच काढायला लावलं. तर बघा तुम्हाला आता पुढे दिसेलच. उर्वांशने छान अशी पतंग वगैरे काढून घेतली आणि त्याच्याच अक्षराने छान हॅपी संक्रांत वगैरे असं मस्त लिहून घेतलेलं. तर बघा कसा उर्वांश पतंग काढतोय. तर आणि बघा उर्वांशने किती छान छान अशी ग्रीटिंग बनवली आहे. तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.